बक्षीस सुरू आहे। तसेच येण्याची कृपा करावी। तसेच ग्रामपंचायत परसोड येथील सर्व प्रभारी सरपंच, उपसरपंच व सदस्य, तसेच पेट्रोल येथील सरपंच व उपसरपंच सर्व सदस्य यांना पण विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। कोषाध्यक्ष परमपूज्य परमात्मा शिवखंड नागपूर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय मोरेश्वरजी गबने साहेब, सहसचिव परमपूज्य परमात्मा शिवखंड नागपूर, त्याचप्रमाणे सुनीलजी सेलोकर साहेब, मार्गदर्शक वाडी आणि त्याचप्रमाणे सन्माननीय सुधीरजी वरकुटे साहेब, पोलीस स्टेशनचे ठाणेदार, त्याचप्रमाणे सन्माननीय बाबूजी कांबळे, त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी या ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे। सर्व मान्यवरांना आपण बॅचेस लावावं। कल्पनाताई वंजारी, वनिताताई हटवार, लीलाताई हटवार, लीलाताई साखरवाडे आणि वंदनाताई वंजारी आपण कृपया करून मंचावर या। आमच्या पाहुण्यांना बॅचेस लावायचे आहेत, आपण या। त्याचप्रमाणे मंचावर प्रामुख्याने उपस्थित रविताताई निंजे, मार्गदर्शिका, यांचे सुद्धा आगमन या कार्यक्रमस्थळी झालेलं आहे। मंडळांतर्गत बाहेरगावून आलेले मार्गदर्शक यांना विनंती आहे की आपण कृपया करून मंचावर आसनस्थ होण्याची कृपा करावी, ही विनंती। माईक 7:30 असेल तर बंद सूत्रसंचालन कोण करतात? नाव काय? परमपूज्य परमात्मा शिवखंड नागपूर अंतर्गत मौजा परसोडी पेट्रोल पंप द्वारा आयोजित मानव धर्माचे परसोडी येथील सर्व परिसरामधून या ठिकाणी जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। नमस्कार। साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रहण करावं अशी विनंती। त्याचप्रमाणे पांडुरंगजी शेंडे साहेब, सह व्यवस्थापक परमात्मा पावडदवना आश्रम, यांचे सुद्धा आगमन या ठिकाणी झालेले आहे। साहेबांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावर या कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी मदनकर साहेब, अध्यक्ष परमपूज्य परमात्मा शिवखंड नागपूर, सचिव परमपूज्य परमात्मा शिवखंड नागपूर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे शिवखंड नागपूर आणि उपस्थित सर्व आदरणीय मार्गदर्शक आणि सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ठाणेदार, बोरकुटे साहेब यांचं मनापासून स्वागत। यानंतर चला तर मग आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया। अतिथी आयुष्य सारं असतं, असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं, पण या आयुष्यात तुमच्या सारखी स्नेही जगणं सोनं एवढं असतं, असे आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी मदन।
साहेब इकडे बघा. बघा साहेब त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने स्वागतम 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 शुभ स्वागतम. साहेबांना विनंती करतोय की साहेबांनी आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं. विनंती करतो की साहेबांना आपण बॅचेस लावावं. व्यासपीठावर येऊन बसण्याची कृपा करावी ही विनंती. बघा हां संपूर्ण सदस्य महोदय यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच या ठिकाणी मंडळ व्यासपीठावर विराजमान मंडळांतर्गत मार्गदर्शक त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कमिटी पंचोडी पेट्रोल यांचं स्वागत या ठिकाणी सुरू आहे आणि उपस्थित या ठिकाणी सेवक सेविका या एकामेकांचे आपण स्वागत करूया. स्वागतम स्वागतम स्वागतम. कार्यक्रमाचा पुढील टप्प्याकडे आपण वळूया. आपण प्रास्तावनेकडे वळूया. मी साहेबांची अनुमती घेतोय की पुढील कार्यक्रमासाठी साहेबांची अनुमती या ठिकाणी आहे आणि पुढील कार्यक्रमासाठी मी सुरू करतोय. प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. हॅलो.
महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत शाखा मानव मंदिर परसोडी या ठिकाणी एकतेचे हवन कार्य पार पडलेले आहे आणि शोभायात्रा सुद्धा कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी पाहुण्यांचे स्वागत सुद्धा झालेले आहे आणि एका भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। परमपूज्य परमात्मा एक भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग साधण्याकरता परमपूज्य परमात्मा एक वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत शाखा परसोडी या ठिकाणी भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। मातोश्री वाटणसे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर आणि आजच्या संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष, यांना माझा प्रणाम। आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमान्य मोरेश्वरजी गबने साहेब सहसचिव परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर, यांना सुद्धा माझा प्रणाम। आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रवीणजी उराडे साहेब, यांना सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे फकीराजी जिपकाटे साहेब, यांना सुद्धा माझा प्रणाम। आणि उपस्थित सेवक बांधव, आया बहिणी, बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे टीकारामजी भेंडाळकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा प्रणाम। आणि उपस्थित सर्व सेवक सेविका, बालगोपाल यांना माझा छंद त्यांना होता। बाबांचे वडील श्री विठोबाजी यांनी जे घर विकत घेतले होते ते भूतानी झपाटलेले होते आणि घरात राहायला आल्यानंतर कोणालाही सुख शांती लाभत नव्हती। जेवताना पायरीचा आवाज यायचा, ऐकून पायरीवर कोणीतरी सारखा चालतोय आहे असा भास होत होता। त्यांना घरात जन्माला आलेल्या मुलेही बाहेर खेळत असताना कुत्र्यांसारखे भुकून ओरडून मरत असत। बाबांच्या वडिलांनी खूप उपचार केले, तांत्रिक मांत्रिक तसेच देवी देवता अंगात येणाऱ्या लोकांकडून उपचार केले आणि हजारो रुपये खर्च केले, पण भूताटकीमुळे कित्येक जीव देवाघरी गेले। त्यांना आराम मिळाला नाही आणि कित्येक जीव देवाघरी गेले। असा हा भूताटकीचा खेळ 12 वर्षापासून सुरू होता। नोव्हेंबर 1945 साली बाबा हनुमानजी 40 वाचायचे, रोज 2 ते 3 वेळा वाचायचे आणि बाबा हनुमानजीला विनंती केली, बाबा हनुमानजी तुम्ही काहीतरी योग द्या आणि हे दुःख दूर करा। आणि बाबांकडे काही न येणारी साधी संधी व्यक्ती त्यांच्याकडे घरी आली। परमेश्वरी कृपा संपादन करण्यात एक मंत्र आहे, त्या मंत्राचा विधी मी केला नसून तो संन्यासाचा मंत्र आहे। हे विधी परमेश्वरी कृपा संपादन करता येते आणि या दुःखाचे निवारण होते, परंतु ज्यांनी हे परमेश्वरी कृपा संपादन केलेली आहे ती आम्ही स्वतः केलेली नाही, पण हे विधी करताना काही मरण पावले तर काही पागल झाले। हे ऐकून बाबांचा दृढ निश्चय व संकल्प बाबांनी केला।
मी हा विधी करून भगवंताची प्राप्ती करीन किंवा मरीन, याप्रमाणे मागे फिरणार नाही निर्णय घेऊन बाबांनी 41 दिवसाचा विधी सुरू केला. त्यावेळेस बाबा जेमतेम 25 वर्षाचे होते. 41 दिवसाचा विधी पूर्ण झाल्यानंतर त्रिताल हवन 7 दिवस, 11 दिवस, 101 दिवस असे त्रिताल हवन कार्य घडविले. त्रिताल हवन घडविताना पहिल्याच दिवशी दुसरे लहान हवन चालू झाले असताना बाबांचे कनिष्ठ बंधू मारुतराव घाट झोपेत होते. जोर जोरात ओरडत होते की लंगोटीवाले बाबा की जय. तेव्हा त्यांना विचारले तर त्यांनी सांगितले की बाबा हनुमानजी डोक्यावर चांदीचा मुकुट घालून उजव्या हातात चांदीचा गदा घेऊन घराभोवती फिरत आहेत असे दृश्य स्वप्नात दिसले. बाबांनी विचार केला की परमेश्वर आता आमच्या संरक्षण करण्यास उभा आहे. बाबांच्या घरी हवन कार्य झाल्यामुळे त्यांना सुख शांती मिळाली. बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यानंतर भगवत कृपेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बाबांनी खेडोपाडी फिरून आम्हा गोरगरिबांना परमेश्वरी कृपाचा लाभ हा आपल्याला सर्व सेवकांना फुकटात वाटून दिलेला आहे. आणि बाबांनी ऊन पाऊस वारा हा एक केलेला आहे. आणि हे बाबांनी आपल्याकडे परमेश्वरी कृपेचा कुठलाही मंत्र न ठेवता तो त्यांनी निर्भीडपणे आपल्या सर्व सेवकांना फुकटात वाटून दिलेला आहे. आणि ती सेवा आपल्याला बाबांनी तत्वशब्द नियमाच्या आचरणे बांधून दिलेली आहे. म्हणून बाबांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे सत्य मर्यादा प्रेम त्या तत्वांनी आपल्याला चालायचं आहे. आणि बाबांनी मानव कल्याणासाठी रात्रंदिवस करून चंदनाप्रमाणे झटले आपला देह झिजविला. बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, सांस्कृतिक भवन, बँक, ग्राहक भंडार, दूध डेअरी स्थापन केले. त्यांच्या त्यांच्या कार्याची प्रेरणा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर रीतसरपणे चालवत आहेत. आणि बाबा आत्म्यातून निघून आपल्या शरीर रूपाने निघून गेल्यापासून आत्मरूपी आपल्यामध्ये हजर आहेत आणि ते कार्य पार पाडत आहेत. जरी मानवाच्या हाताने काही चूक झाली क्षमा करणारा भगवानच आहे, मानव नाही. या ठिकाणी सुद्धा जरी काही आमच्या हातातून चूकभूल झाली असेल तर आम्ही त्याच्यात माफी मागतो. कारण की मोसम थोडं खराब आहे आणि पेंडल वगैरे उडलं मनाच्या कोणा सेवकांच्या मनात शंका येतात की नाही बा काहीतरी चूक झाली असेल म्हणून मंडप उडाला. असं काही मनात शंका न ठेवता जे कार्य भगवंताचे कार्य भगवंत घडवतो, मानवाचे कार्य मानव घडवतो. आणि बाबांनी जे रीतसरपणे बाबांचे जे शब्द होते माझ्यानंतर मंडळ, बाबांनी मंडळाला जे भार सोपवलेला आहे आणि मंडळाचे जे पदाधिकारी आहेत ते आपले परिपूर्ण निभवत आहेत आणि बाबांच्या आदेशाचे पालन करत आहेत. मी आपली प्रास्ताविक याच ठिकाणी थांबविते. नमस्कार. बाबांनी मानव धर्माच्या माध्यमातून प्रत्येक मानवाला जागवण्याचे कार्य केले. खेडोपाडी जाऊन ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न बाळगता बाबांनी या मानवाला जागृत केलं. आपण दानवामध्ये होतो, या मानव धर्मामुळे आपण आज सुखी झालो आहे. म्हणून भगवंताची कृपा महान त्यागी हनुमान बाबा जुमदेवजी यांना माझा नमस्कार. आणि तसेच भगवान बाबा हनुमानजी यांना माझा नमस्कार. आज व्यसनमुक्ती आज सगळं जग म्हणा का एरिया म्हणा व्यसनाने ग्रासलेले आहे. ह्या व्यसनापासून मुक्ती म्हणजे हनुमान बाबांना हे एक म्हणजे म्हणायचं काय की हे जे व्यसन चाललेलं आहे ह्या एरियामध्ये त्यांच्यापासून मुक्तता पाहिजे
असेल तर जे तत्व दिलेले आहे हनुमान बाबांनी त्या तत्वावरती यांनी ते अनुसरण केलं पाहिजे, तेव्हाच कुठे तुम्हाला हे चांगले कार्य करता येईल किंवा चांगल्या मार्गाने जाता येईल. म्हणून माझे सगळ्या सेवकांना आणि माझ्या आया बहिणींना विनंती आहे की जे तत्व त्यांनी जे दिलेले आहेत त्या तत्वावरती सगळे चाला. हे जग सुखी होईल, तुम्ही सुखी व्हाल आणि आपला परिसर सुखी होईल. म्हणून माझी एवढीच विनंती आहे की जे हनुमान बाबाजी ते तत्व आहेत त्या तत्वावरती चाला. एवढंच मी बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार. या ठिकाणी मंडळाला देणगी आलेली आहे. कुमारी अर्णव कुमार वेदांत रवीजी कांबळे 100 रुपये, उमरावजी मस्के 100 रुपये, महादेवजी हजारे 500 रुपये, गणेशजी उरकुडकर 100 रुपये, शीतलताई रुपेजी उतखेडे 100 रुपये, योगिताताई उमेशजी उतखेडे 100 रुपये, सुमनबाई लक्ष्मणजी उतखेडे 100 रुपये. यांच्याकडून मंडळाला ही देणगी केलेली. आपण सर्वांनी यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करावं. सरकारला जे जमलं नाही दारूबंदीचे व्यसन, करोड रुपये शासनाने व्यसनमुक्ती करण्याकरता खर्च केलं, पण सरकार व्यसनमुक्ती करू शकली नाही. पण मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी या मानव धर्माच्या माध्यमातून जे घर व्यसनांनी ग्रासलेले होते, त्यांच्या कुटुंबाची तुटातूट झाली होती, या मार्गाचा स्वीकार करून आज बरेच मानव या मार्गाचा स्वीकार करून ते व्यसनापासून दूर झालेले आहेत. ही बाबांची कृपा आहे. बाबांनी 4 तत्व 30 शब्द 5 नियमाच्या आधारावर हा मानव धर्म तयार केला आणि तेच आपल्या जीवनाला धारण्याचे ध्येय आहे. धन्यवाद सरपंच साहेब. यानंतर सुलभाताई इल्मे मार्गदर्शक भंडारा. मी ताईंना विनंती माफ करा, कृष्णाजी लेंडे मार्गदर्शक मोहगाव मोहडी. मी साहेबांना विनंती करतोय की आपण आपलं मार्गदर्शन करावं अशी विनंती जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक भगवत प्राप्ती करता निष्काम कर्म साधण्यासाठी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे भव्य सेवक संमेलन मौजा परसोडी या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि एका परमेश्वराच्या कार्याची चर्चा बैठक चालत आहे. झालेल्या हवन कार्यामध्ये आणि या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे आणि बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे सर्व सेवकांचे मार्गदर्शक आणि या मानव धर्माचे संस्थापक आदरणीय महान त्यागी बाबा जुमदेवजी शक्ती रूपाने उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. बाबांच्या कार्याला वेळोवेळी सहकार्य करणारी माता भगिनीच्या स्वरूपात आई वाराणसी उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मोठे बंधू राजू भाऊ मदनकरजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय मोरेसरजी गभने साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आदरणीय फकीराजी जिपकाटे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आदरणीय भेंडारकर साहेब आणि मंचकावर प्रवीणजी उराडे साहेब मंडळाचे संचालक सचिव कोषाध्यक्ष हे सुद्धा उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित आदरणीय मार्गदर्शक कार्यकर्ता समोर बसलेले सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार. तर बघा साहेब, या ठिकाणी चर्चा बैठक चालू आहे आणि चर्चा बैठक म्हटलं तर बाबांनी आलेल्या अनुभवावर
सर्व सेवकांना जागवलं आणि जागवल्यानंतर या मार्गाचा प्रसार केला बाबांनी आणि त्या माध्यमातून मी आपल्याला एक अनुभव सांगत आहे। माझ्या गावचा एक 23 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या नाव आहे सुरेंद्र अमरजी लेंडे। 21 वर्षाचा मुलगा, त्याला कॅन्सर झालं आणि कॅन्सर झाल्याच्या नंतर त्याला नागपूर या ठिकाणी भरती करण्यात आलं। 1 महिना दवाखान्यामध्ये राहिला आणि त्याचे बाल सुद्धा झडून गेलं। त्याला 7 किमो आणि 6 लाईट मारलं आणि नंतर शेवटच्या टप्प्यावर त्याची गोष्ट आली। डॉक्टरनी सांगितलं की हा वाचू शकत नाही, याला तुम्ही घरी घेऊन जा। आता घरी आल्याच्या नंतर त्यांनी विचार केला त्या परिवाराने की महान त्यागी बाबा जुमदेवजींनी यांनी काढलेला मार्ग या ठिकाणी सांगले जाते की या मार्गात आलेल्या व्यक्तीचे खूप असे दुःख दूर होतात। टीबी, कॅन्सर, महारोग, भूक, बजा, तर अनेक रंगाचे रोग नाहीसे होतात। तर या मुलाला खाटेवर मरू देण्यापेक्षा आपण एका परमेश्वराच्या चरणी मेलो पाहिजे असा त्या परिवाराने निश्चय केला आणि सकाळी त्या रात्रीला फोन आला। मला वाटते मी रोहना या गावाला कार्यक्रमाला होतो आणि त्या रात्री 12 वाजेच्या नंतर फोन आला की म्हणे आपला सुरेंद्र भाऊ लेंडे यांची प्रकृती त्याग करून सुखमय जीवन आता जगत आहे। तर अशा प्रकारची एक दैवी शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे। पुन्हा एक छोटासा अनुभव सांगतो। आपण वावरात जात असताना, आपण कास्तकार लोक म्हणून सांगत आहोत, वावरात जात असताना आपल्या वावरामध्ये जातो परंतु आपली नियत थोडी बदलून जाते। लोकांच्या वावरातले काहीतरी सामान लाखोई उपटतो आणि एका शेवटीनबाईनं काय केलं, आपल्या शेतातली लाखोई न उपटता दुसऱ्याच्या शेतातली लाखोई उपडली आणि बघा घरी आल्याच्या नंतर काय झालं, त्या लाखोईच्या दाणे वळले, त्या बाईला दाणे ना सुरुवात झाली। पुन्हा फोन केला कार्यकर्त्याला, अजी म्हणे असं का घडला? बाई तुलाच तर माहित आहे ना काय घडलं, तर तू कार्यकर्ता काय सांगणार आहे? तर बघा म्हणे काकाजी मी दुसऱ्याच्या वावरातली लाखोई आणलं आणि ते लाखोई आणल्याच्या नंतर माझी चूक झाली। मागणबाई त्या लाखोरी आणली, त्याची माफी माग आणि माफी मागितली आणि पुन्हा चूक करणार नाही असं वचन दिलं आणि बघा त्या बाईचे ते दाणे तोंडावरती नाहीस झालं। अशी दैवी शक्ती आपल्याला बाबाने दिलेली आहे, त्यांचं आपल्याला काटेकोरपणे पालन करायचं आहे आणि आपला जीवन सुखमय बनवायचं आहे। या ठिकाणी आम्हाला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोगाचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो। सर्वांना माझा नमस्कार। भगवत कृपा दाखवून आपण एकट्याने प्रणाम। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग साधना करता परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज परसोळी या गावामध्ये चर्चासत्र माळा मंदिर इथं हवन कार्य घडलं। हवन कार्य घडल्यानंतर शोभायात्रा निघली, कार्यक्रमस्थळी पोहोचली। भगवान बाबा हनुमानजीचं पूजन झालं, महान त्यागी बाबा जुमदेवजीचं पूजन झालं, आई वाराणसीचं पूजन झालं आणि चर्चा बैठकीला सुरुवात झाली। या चर्चा बैठकमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपले सगळ्यांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या वाराणसी आई उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मानव मंडळ नागपूरचे अध्यक्ष राजूभाऊ मदनकरजी यांना माझा नमस्कार। आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक गपने साहेब यांना माझा नमस्कार आणि मानव मंडळाचे संचालक भेंडारकर साहेब, उराडे साहेब, जिपकाटे साहेब आणि मानव आपले नागपूर मंडळाचे मार्गदर्शक संपूर्ण मंच यांना सर्वांना माझा नमस्कार।
मार्गदर्शक मंदारी साहेब यांना माझा नमस्कार आणि संपूर्ण सेवक सेविका बाल गोपाळ सर्वांना माझा नमस्कार. आपला चर्चा बैठक म्हटलं तर हे अनुभवावर असते. 4 तत्व 3 शब्द 5 नेम आणि सेवकांना आलेल्या अनुभवावर आहे. आपल्या बाबांनी आपल्या कुटुंबातले असे किती आपल्या बाबाच्या कुटुंबात खूप दुःख होते आणि बाबांनी आपल्या कुटुंबातले दुःख दूर केलं आणि असे कितीतरी जगामध्ये दुःखी कष्टी आणि आहे कोण बाबांनी खेळोपाडी डवरे घेऊन आपल्याला हे फुकट सेवा वाटून दिली आणि आपल्या सगळ्यांचे दुःख दूर झाले. समाधानी आहो आणि आज आपण सुखी आहो. असे बाबांनी आपल्याला हे निष्काम भावनेने कार्य केला आणि निष्काम सेवा आपल्याला पर्यंत पोहोचवला आणि असे आपल्याला हे निष्काम भावनेचे कार्य खरंच बाबांनी खूप मोठी हे आपल्याला दिली आहे. त्याच्यासाठी बाबांनी म्हटलं की आता मी आहे माझ्यानंतर मंडळ आणि मंडळ कार्य करतो आणि त्या खरंच करतो. आपल्याला बाबांनी जे शब्द आपले दिले आहे त्या शब्दावर परमेश्वरनं उभा राहतो आणि मंडळी त्या शब्दावर आपले कार्य करतो आणि ते कार्य खरंच चांगले आहेत. म्हणून आता आपल्या अशा मंडळाचेही कार्य चांगले आहेत आणि आपल्या कुटुंबातही आपण सुखी समाधानी आहोत आणि असे कितीतरी उदाहरण आहेत. आता एक तुम्हाला एक अनुभव सांगते. आमच्या इथं गणेशपूरला सोनकुसरे परिवारात असे एवढं दुःख होते तर त्यांच्या कुटुंबामध्ये ते फक्त कितीतरी वर्षापासून शब्दावर कार्य करत होते. शब्दावर म्हणजे कार्य कोणा कार्यकर्ता कोण कार्य नाही आणि फक्त शब्दावर असे लावत होते. त्यांना असं वाटलं का हा नाही केलं तरी शब्दावर घेतलं तरी आहे. पण एक कार्यकर्त्याचा शब्द म्हणजे एक शब्द असते आणि त्या शब्दावर परमेश्वर कार्य करतो आणि आपल्याला समाधान मिळते. पण त्यांच्या कुटुंबामध्ये असे दुःख आले का त्यांच्या एका सुनेला कॅन्सर झाला. एक मुलगा नोकरीवर असताना पटवाडी तो सस्पेंड झाला. एका मुलांना त्यांच्या नातवांचं जे त्यांच्या अपेक्षा होती का मला डॉक्टर बनायचं आहे त्यांचा कुठेही नंबर लागत नव्हता. तर त्यांना खूप विचार आला का असे कसं आमच्या कुटुंबामध्ये असे दुःख आले. आपल्या घरी काही पैशाने कमी नाही ते खूप पैसा लावून पण त्यांना अशी परिस्थिती हे झाली का आता का करावं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं का आपण फक्त शब्दावरच आपण भगवंताचं नाव घेतो आणि कार्यकर्त्याकडे कोणीही गेलो नाही पण आपण कुठेतरी कार्यकर्त्याकडे जावं. त्याच्यानंतर ते कार्यकर्ता इकडे आले आमच्याकडे आणि त्यांनी म्हटलं का आमच्या घरी अशी परिस्थिती आहे. भाऊ सस्पेंड झाला. भाऊ सुनाला कॅन्सर झाला. मुलांचा कुठेही नंबर लागत नाही. 40-50 लाख रुपये देऊनही ते नंबर लागत नाही MBBS ला. हा खूप अशी अडचणी आल्या. तेव्हा म्हणजे आता आम्हाला काही पर्याय नाही. आम्हाला आता कार्यकर्त्याकडून शब्द घ्यायचा आणि कार्याला सुरुवात करायची आहे. का परमेश्वर शब्दावर कार्य करतो आणि त्यांनी कार्याला सुरुवात केलं आणि त्यांच्या मुलांच्या MBBS ला फ्री सीट मध्ये त्यांचा नंबर लागला आणि फ्री मध्ये त्यांचा MBBS झाला MB झाला आणि डॉक्टर झाला. असे त्यांच्या भावासुनीचा कॅन्सर सुद्धा दुरुस्त झाला. नाहीतर कॅन्सरचं तर गॅरंटी देत नाही डॉक्टर. तर कॅन्सर दुरुस्त झाला. त्यांचा भाऊ सुद्धा तो नोकरीवर जॉईन झाला. म्हणजे असे आपल्या इथे तरी आपल्या ह्या मार्गामध्ये अनुभव आले आहेत आणि परमेश्वर शब्दावर कार्य करतो. असंच एका साठवणे परिवारातला अनुभव आहे. पहा मुलं म्हणजे व्यसनाच्या आळी जातात आणि कोणताही आता व्यसन लागतो. आता हे मोबाईलवर तो का म्हणतात तो सट्टा काहीतरी असं आहे. आमच्याच घराच्या पाठीमागे एक साठवणे परिवार आहे. खूप आपल्या घरचे चांगले आहेत. आई वडील टीचर. पण त्या मुलाला एवढा छंद लागला होता. त्यांनी सरळ सांगितलं का म्हणे माझ्या मुलांनी एवढं बरबाद केलं. 1,25,00,000 रुपये आम्ही भरून दिले म्हणे लोकांचे. पहा 1,25,00,000 रुपये भरून दिले म्हणे. ते सून सांगत होती सरळ. त्यांना विचार पडला का एवढं आपल्या घरी असूनही आपल्याला काही समाधानी नाही आणि पोरगा एवढ्या ह्याच्यात व्यसनात लागला तर आपण का करायचा. वडिलाची इच्छा नव्हती पण आहे तो मुलगा शेवटी निघून गेला. लोकांचा पैसा झाला बाहेर निघून गेला. 1 महिना गायब राहिला. तेव्हा त्यांना विचार आला. लहानसा मुलगा होता त्यांचा 2-3 महिन्याचा. तेव्हा विचार पडला का आपण का करायचं आता. म्हणे आता सुनेनं म्हटलं आहे आता आपल्याला पर्याय नाही. ह्या मार्गात जाऊ. या मार्गात गेल्याशिवाय आपल्याला काही आम्हाला सुख शांती नाही. हे काही यांची काही बरोबर येणार नाही. 1 वेळा त्यांनी फोन बंद ठेवला. गायब राहिला. कारण का लोक पैशाला येत होते आणि ते फोनही उचलत नव्हता. घरचाही फोन उचलत नव्हता. तेव्हा त्यांनी विचार केला. सासू सुनाने विचार केला का
मार्गात गेल्याशिवाय पर्याय नाही, आपण ह्या मार्गात जाऊ. आणि ज्या वेळेस त्यांनी मार्गात येण्याचा विचार केला आणि बोलवला, आमच्या घराच्या पाठीमागेच राहतात, बोलवला, बाई म्हणे घराकडे या म्हणे, अशी अशी परिस्थिती आमच्या कुटुंबामध्ये आली आहे, काय करायचं तुम्ही सांगा म्हणे, आम्हाला आमची आहे म्हणे मार्गात याची इच्छा. म्हणलं तुमचा विश्वास आहे का? नाही म्हणे आमचा दोघीचा विश्वास आहे, पण आमच्या घरच्या साहेबाचा विचार आहे नाही. पण मी म्हटलं पहा, भगवंताला म्हटलं विचार हे करा, विनंती करा, म्हटलं परमेश्वर तो बरोबर त्यांनाही सद्बुद्धी देईल का तेही होकार देतील. त्यांनी खरंच सासू सुनांनी विचार केला आणि त्यांच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी तयार झाले आणि मार्गात ते आले. त्याच्या वडिलांनी जोत लावला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा फोन आला का मी वडिलांना फल्याने ठिकाणी आहे आणि मी घरी परत येत आहो म्हणून. पण तो तिसऱ्या दिवशी घरी आला ना, स्वतःच म्हणायला लागला का मला त्या मार्गात जायचं आहे. आणि मार्गात आल्यावर आता सुख शांती समाधानाने जीवन जगत आहे. म्हणून आपल्या बाबांनी हा असा मार्ग काढला का, खरं बाबांनी सत्याचा मार्ग काढला. सत्य हा परमेश्वर आहे आणि सत्यावर हा शब्दावर उभं राहतो आणि आपले सगळे दुःख दूर करतो. असे बरेच अनुभव आहेत. अनुभव म्हटलं तर खूप अनुभव आहेत, पण आपल्याला बोलणारे खूप काही बोलणारे आहेत. म्हणून परमेश्वर हा शब्दावर उभा राहतो आणि आपण मंडळी त्याच्यावर शब्दावर बाबाच्या शब्दावर कार्य करतो. आणि परत आपणही इकडे तिकडे खरंच नाही भटकायला पाहिजे, नाही तर आपण तर फक्त याच्यासाठी आपण इकडे तिकडे भटकतो आणि आपल्या बाबाचा शब्द तो स्वप्न तो पूर्ण आपल्या झालं पाहिजे. याच्यावरच प्रत्येक सेवकांनी प्रत्येक मार्गदर्शकांनी मंडळांनी याच्याकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे. आणि खरं मी पण त्याच्यावर मी आपला प्रयत्न करीन. माझ्याकडून काही बोलण्यात चालण्यात काही चूक झाली असेल मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते, महानताई बाबा जुमदेजीला क्षमा मागते, आई वाराणसीला क्षमा मागते, अध्यक्ष साहेबांना क्षमा मागून आपले 2 शब्द पूर्ण करते. सगळ्या सेवकांना नमस्कार. नमस्कार. मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने मौजा परसोडी या गावी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य सेवक संमेलन आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमामध्ये सर्व सेवकांच्या सहकार्याने सेवक संमेलन हा कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमा स्थळापर्यंत पोहोचून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक महान तेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. तसेच मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ढुबरीकर या सुद्धा उपस्थित आहेत. आईंना माझा प्रणाम. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष माननीय राजूजी मदनकर साहेबांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मोरेसरजी गबले साहेब परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सहसचिव साहेबांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीणजी उराडे साहेब परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कोषाध्यक्ष साहेबांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून फकीराजी जिपकाटे साहेबांना माझा नमस्कार. टीकारामजी भेंडाळकर साहेबांना माझा नमस्कार. आणि आजच्या कार्यक्रमास्थळी महान तेगी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन श्री सेलोकर साहेबांना माझा नमस्कार. आणि संपूर्ण मंडळाअंतर्गत संपूर्ण मार्गदर्शक या सर्व मार्गदर्शक साहेबांना माझा नमस्कार. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आलेले प्रमुख पाहुणे म्हणून या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि संपूर्ण पोलीस पाटील तंटामुक्त सर्व ग्रामवासियांना माझा नमस्कार. आणि समोर बसलेले माझे सेवक भाऊ, सेविका, बालसेवक, बालसेविका सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला सुखमय जीवन जगण्यासाठी परमेश्वरी कार्याचा सुरुवात करून दिला आणि परमेश्वरी कार्य आपल्यापर्यंत कसे पोहोचणार त्याकरिता महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला या मानव धर्माची प्रणालीनुसार आपल्याला कार्य घडवण्यासाठी प्रचार आणि प्रसार केला. त्या प्रसारासाठी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी भगवत प्राप्तीला सुरुवात केली. त्यानंतर महान त्यागी बाबा जुमदेवजीला
सुरुवातीच्याच नंतर काहीतरी अडचण परमेश्वरी कार्यात आलं. त्यावेळेस महान त्यागी बाबा जुमदेवजी एका हनुमानजीच्या मंदिरात जाऊन पूजापाठ करत असायचं. पण तेव्हा परमेश्वरी कार्याला सुरुवात केलं. असं अडचणीत सुरू करत्या वेळेस महान त्यागी बाबा जुमदेवजीला खूप अशी आपत्ती आली की महान त्यागी बाबा जुमदेवजीचे भाऊ नारायणजी यांची मुलगी अंगाने खूप बदबदलेली आणि पुऱ्या शरीरावर मुंग्या आणि संपूर्ण बदन लाल झालेला होता. त्यावेळेस महान त्यागी बाबा जुमदेवजी भगवत प्राप्तीचा 22वा दिवस सुरू होता. त्याच वेळेस बाबांसमोर अशी अडचण निर्माण आली. त्यावेळेस बाबांच्या घरी त्यांचे भाऊ नारायणजी आले. तेव्हा बाबांसमोर त्यांनी प्रस्ताव ठेवला. त्यावेळेस बाबांनी सांगितलं का याच्याबद्दल मला काही समजत नाही. पण बाबा त्यांच्या शब्दाला मानून त्यांच्या घरापर्यंत गेले. घरापर्यंत गेल्यानंतर बाबा तसेच आपल्या घरापर्यंत पलटून आले. दुसऱ्या दिवशी हनुमानजीच्या मंदिरामध्ये पूजापाठ करताना 21 दक्षिणा देऊन परमेश्वरी कार्य परमेश्वराने वचन दिले. पण आज आम्हाला आमचं जीवन अमूल्य आहे. आज आमचं जीवन अमूल्य आहे. पण बाबांनी भगवत कार्य घडवण्यासाठी परमेश्वरी कृपेमध्ये कशी अडचण आली. त्यावेळेस महान त्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वराला वचन दिलं. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वराला वचन दिलं की बाबा या पोरीचे परिपूर्ण दुःख दूर झाले पाहिजे, नाहीतर मला परमेश्वरात विलीन करा. पण आज आम्हाला आमच्या जीवनाचा अनमोल जीवन वाचण्यासाठी आम्हाला सक्षम आहे. पण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या जीवाची पर्वा न करता परमेश्वरी कार्याला सुरुवात केली. त्याच दिवशी परमेश्वराने ते शब्द ऐकून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी 21 दक्षिणा देऊन मंदिरातून वापस आले. आणि दुसऱ्या दिवशी त्याच प्रकारे हनुमानजीच्या मंदिरात जाऊन पूजापाठ करून दक्षिणा देऊन बाबा आपल्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर आपल्या अंगणात खुर्ची लावून बसले. त्याच सणामध्ये नारायणजीची मुलगी त्या अंगणात खेळताना दिसली. तेव्हा बाबाला आश्चर्य वाटलं की भगवत कार्य कुठंतरी आपल्या शब्दानुसार किंवा प्राप्त होत आहे. म्हणून बाबांनी तेथच न थांबवता परमेश्वरी कार्याला सुरुवात केली. असे कार्य सुरू करता करता बाबांनी प्रसार आणि प्रसार केला. आमच्या गावापर्यंत बाबा निष्काम सेवा घेऊन आमच्यापर्यंत पोहोचले. आमचे गाव व्यसना आधी होते. आमच्या गावात अंधश्रद्धा वाईट व्यसन हे खूप होते. आज एखादा मुलगा की एखादी बाई रस्त्याने जात असेल तर दारूला खूप तिला वाईट घाणीच्या शिवा देऊन सुद्धा कुठेतरी तळपळत असते. पण आज महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कार्यानुसार संपूर्ण गाव दुरुस्ती व व्यसनाआधी दूर होऊन परमेश्वरी कार्याकर वळले आणि गाव दुरुस्त होत आहे. संपूर्ण या कार्याची प्रणाली सुरू असताना माझा सेवक नंबर 5240, माझा लग्न 14/4/2008 ला झाला. त्यानंतर माझी मुलगी, माझा अनुभव सांगत आहे, माझी मुलगी 2009 मध्ये जन्माला आली. नंतर दुसरी मुलगी 2012 ला जन्माला आली. असा करता करता आमचा सुखी संसाराने आमचा परिवार चालत असायचा. त्यावेळेस 2014 मध्ये 2012 मध्ये जेव्हा जन्माला माझी मुलगी आली, त्या सणामध्ये माझ्या वडिलांनी असे शब्द बोलले की त्या मुलीला मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं. शब्दाचे एक भगवान आणि शब्दाचे एक शैतान आहे. शब्द सांभाळून बोलण्याची गरज आहे. त्या भीती कशी का आली समोर बघा. माझ्या सेविका ताईंना विनंती करतो, हा अनुभवाचा मार्ग आहे. अनुभवातून कोणी प्रसार आणि प्रसार झालेला पाहिजे, यासाठी हा मानव धर्म आहे.
त्यानंतर माझ्या वडिलांनी तो शब्द दिला. असे करता करता 2014 मध्ये माझा मूल जन्माला आला. 14 ऑगस्ट 2014ला त्या सणामध्ये माझ्या मुलाचं नामकरण सुद्धा होऊन सुखरूपाने मी राहत होतो. आणि 6 दिवसानंतरच नामकरण झाल्यानंतर 6 दिवसानंतर माझी अशी तब्येत बिघडली का शब्द बोलताना विचार परिपूर्ण बोलण्याची गरज आहे. त्यावेळेस माझी तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्याच्या नंतर आम्ही डॉक्टर उपचार वरटीपासून भंडाऱ्यापर्यंत फिरत राहिलो, पण काही समाधान मिळत नव्हता. भंडारा पडोळे हॉस्पिटलमध्ये आम्ही 8 दिवस राहिलो, पण काही समाधान नव्हता मिळत. नंतर डॉक्टरनी सांगितलं की बा आखरीचा पेशंट आहे. त्यांनी रिपोर्ट नागपूरची लिहून दिली. क्रिटी केअर हॉस्पिटल बर्डी तिथं नेल्यानंतर भंडाऱ्यामध्ये सर्व आमच्या रिश्तेदारांचे रिलेटिव्हचे रडणं चालू होऊन गेले. त्यावेळेस परमेश्वराला ची दोरीच नव्हती तुटली. त्या सणामध्ये परमेश्वराने तिथपर्यंत सुखरूपानं पोहोचवला आणि क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट करत्या वेळेस डॉक्टरनी माझ्या वडिलांकडून लिहून घेतलं की आम्ही फक्त या मुलाचा 1 तास देत आहोत, 1 तास आमचा आणि नंतर तुमचा. तेव्हा माझे सर्व रिश्तेदार घाबरले की आता न्यायचं कुठं, आता न्यायचं कुठं. त्यावेळेस यांनी एका साईडला जाऊन परमेश्वराला विनंती केली की बाबा अंतिम समय माझ्या मुलाचा आहे, याच्यासाठी परमेश्वरी कार्यात आम्ही कुठंतरी चुकलो असो, या चुकीची आम्हाला क्षमा करा. असा करता करता त्यांनी परमेश्वराला शब्दातून मोकळं झालं आणि लगेच एका माझे मामा अनिलजी अटवार मार्गदर्शक सातोना यांना फोन केला की असं झालं जी. त्यांनी सांगितलं का बाबा मी येत आहो. संपूर्ण माझे परिवारासहित नागपूर भवनामध्ये गेले आणि तिथं आपले व्यवस्थापन समिती आहे तिथं सांगत होते की बाबा असं असं आमच्या मुलाची प्रकृती आहे. त्यांनी सांगितलं की साहेब तुमच्या हातून जे काही चुका झाल्या असतील ते आमच्या जवळ सांगायची गरज नाही. परमेश्वराच्या प्रतिमेजवळ जाऊन परमेश्वराजवळ सोडवणूक करा. त्या सणामध्ये त्यांनी जो शब्द दिला त्या शब्दावर परमेश्वर जागृत कार्य करत आहे. गेल्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्या मामांनी सर्वांनी परमेश्वरी कार्यामध्ये परमेश्वराने वचन दिला आणि परमेश्वराने वचन मागितलं की बाबा आम्ही असं असं शब्द बोललो, त्या शब्दाला आमची चूक झाली, या चुकीची आम्हाला क्षमा करा आणि आमचा मुलगा जाईपर्यंत आमच्या सोबत बोलल्या पाहिजे अशी सद्बुद्धी त्या मुलाला मिळाल्या पाहिजे असा योग मिळवून द्या. तेव्हा येथून भावनातून त्यांनी परमेश्वराला शब्द ठेवून शब्दातून मोकळे होऊन क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये पायरीवर न पोहोचताच त्या सणामध्ये त्या डॉक्टरच्या नर्सनी मला हात धरून सनेनी सुद्धा बाहेर घुमवले आणलं. ते परमेश्वरी कार्य त्यावेळेस आम्हाला समाधान मिळालं. पण डॉक्टरनी फक्त 1 तास दिलं होतं, 1 तासाची मुदत दिलेली होती, पण त्या भगवत कार्याच्या परमेश्वरामुळे आम्हाला परिपूर्ण जीवनदान मिळालं आणि परमेश्वरी कार्य आमच्या सोबत जो भोवताल आहेत जो भोवताल राहणार आहेत. माझ्या गावचा छोटासा उदाहरण, साधे कार्य चालू असताना नंतर त्यांचा परिवार सुखमय जीवन झाला. सुखमय जीवन झाल्यानंतर त्यांना 6-7 वर्ष झाले. त्यांना सांगितलं की बाबा संपूर्ण परिवारासहित त्यागाचे कार्य घडवायचे आहे. त्यांनी सांगितलं साहेब आम्हाला त्यागाचे कार्य घडवायचे आहे. म्हणलं ठीक आहे, सर्वांची इच्छा असेल तर आपण सामनेच्या कार्याला सुरुवात करू. त्यानंतर सामनेचे कार्य सुरू करण्यासाठी त्यांना नियमावली जे पुस्तक आपल्याकडे त्यांच्यानुसार आपण त्यांना सांगितलं. असे करता करता कार्य 3 दिवस ते 4 दिवस झाले. चालत असताना 5व्या दिवशी मुलीला मासिक पाळी आली. मुलगी 12व्या वर्गात होती. मुलीला मासिक पाळी आल्यानंतर मुलीचे 5 दिवस झाले. आईला वाटले का 6 दिवस झाले, पण त्यांनी कुठेतरी चादर उदर या पलंगावर त्या पलंगावर फेकलं असतील. अशा वादामुळे दोघेही मालिकीचे
भांडण झाले, दोघ्याही मालिकीचे भांडण झाले. पती कुठं बाहेर गेला असेल, नंतर लगेच काही सणातच आला. दोघांच्याही समजुती सांगितलं, पण त्याला राग खूप आला. राग आल्यानंतर त्यांनी जो पत्नीला मार मारला, आम्ही आपल्या म्हशी दूध देत नाही म्हणून त्या म्हशीला मारतो, तेवढा मार त्या बाईला मारला. परमेश्वरी कार्यामध्ये त्यांनी एवढा मोठा अनुभव घेत सांगितला. पण त्या बाई जेव्हा मारल्यानंतर तो सेवक माझ्यापर्यंत आला, त्यांना समजावून सांगितलं की दादा, का तू माणसापेक्षा जनावरमध्ये तू मजरा झालास, कार्य कसे तुझे प्रणाली. त्यानुसार त्यांना सांगितल्याच्या नंतर काही वेळानंतर तो गेल्यानंतर त्यांची पत्नी आली. पत्नी जेव्हा आल्याच्या नंतर पुरी जसा भगत लाल कपडे टाकून येते तसे त्यांची पत्नी 1 किलोमीटर गाव आणि गावापासून टोळी आमची 1 किलोमीटर पडते, पुरी लाल भगत आली. आणि आल्यानंतर म्हणते, भाऊ मला खूप असा मारहाण, असे एवढाले हात सुजलेले होते. राग मोठा कंट्रोल होत नाही म्हणून राग आणणे बंद करणे, बाबांनी तो शब्द दिला नसता राग आणणे बंद करणे, तर आम्ही त्या नियमाला तोडून कुठेतरी जो 12 व्यसनाआधी गेलो असतो. म्हणून राग आणणे बंद करणे आहे. त्यांना समजावून सांगितलं की बाई, ज्या तुझ्या मनात जो काही विषय असेल, पतीविषयी, मुलीविषयी, तो मन कंट्रोल कर. परमेश्वराचा शब्द ठेव की बा माझ्या तो कोणतरी बोलण्यातून माझ्या मुलीला अशा शब्दात मी बोललो. कारण बाई आहे तर मासिक पाळी येणार आहे, बाई आहे तर मासिक पाळी येणार आहे. आजच्या युगामध्ये 12 वर्षाची मुलगी असेल तेपासून ते नैसर्गिक आपत्ती आहे, ते येणारच. पण त्यांनी दोघ्याही मालकीने त्या वस्तूसाठी, त्या ग्रस्तीसाठी कुठंतरी भांडण केला. त्या भांडणामध्ये परमेश्वरी कार्याने कुठेतरी जागृत त्यांना दिलं, पण ते जागृत कृपा कुठेतरी संपन्न झाली नाही. म्हणून त्या विषयावर न वळता आपण बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम यांचे काटेकोर पालन करा. आम्ही सुद्धा करू आणि मंडळाच्या धोधरणाने चालण्याचा प्रयत्न करा. बाबांनी सांगितलं होतं की मी आहे तोपर्यंत कार्य मंडळ करणार आहे, मी गेल्यानंतर सुद्धा मंडळ करणार आहे. मंडळ अतिरिक्त करू नये. मंडळ अतिरिक्त करत असेल तर त्याच्यासाठी आपण सक्षम आहोत की बाबा मंडळाच्या चुकीत असेल तर आपल्याला बोलता येईल. कारण साहेब झाले म्हणून आपण त्यांना पदवी दिलं म्हणून आपल्याला बोलता येणार नाही का? साहेब आपल्यापासून साहेब झाले, आपणही साहेब होतो. सेवक हा सेवक पदवी कोण दिला? बाबांनी दिला. पण सेवक हा पदवी कोणी हटवणार नाही. आम्हाला गर्व आहे सेवक या पदवीचा, पण आम्ही मोठ्या उंच बराडीवर भरत मारत असतो की बाबा या परीने बाबा सांगत होते की कोणी त्या खुर्चीचा मान सन्मान करून घ्या नको, आम्हाला त्या दरीची गरज आहे. म्हणून सर्व सेवकांना मी विनंती करतो की आपण तत्वशब्द नियमानुसार चालण्याचा प्रयत्न करा. मंडळाने दिलेल्या विषयानुसार आपल्याला धोधर सेवक संमेलन परचोडी ह्या ठिकाणी सकाळी हवन कार्य पार पडले. आता भगवत कार्याची चर्चा बैठक सुरुवात झाली आहे. या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. या कार्यालय वेळोवेळी सहकार्य करण्याकरिता वाराणसी आई उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदनकर साहेब, त्यांना माझा नमस्कार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक गबने साहेब उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. मंडळाचे कोषाध्यक्ष उराडे साहेब, त्यांना सुद्धा माझा प्रणाम. मंडळाचे संचालक भेंडारकर साहेब, त्यांना सुद्धा माझा प्रणाम. मंडळाचे संचालक जिपकाडे साहेब, यांना सुद्धा माझा प्रणाम. कार्यक्रमाचे आयोजक वंजारी
विलासरावजी वंजारे साहेब यांना सुद्धा माझा प्रणाम. सगळे स्टेजवर मार्गदर्शक सेवक शेवकिनी बालगोपाळ या सगळ्यांना माझा नमस्कार. या कार्यक्रमामध्ये आज मला बोलण्याची संधी दिली. मी काही असं फार सवय नाही मला बोलण्याची, पण परमेश्वरी कार्याचा बरेचसे बाबाच्या कार्यावर अनुभव चांगले ह्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक लोकांनी मिळाला. ह्या ठिकाणी येताना स्वागत, प्रत्येक माणसाचं स्वागत, जिथं पद आहे तिथं स्वागत आहे. पण ह्या मार्गदर्शक पदाधिकारी हे वस्तुस्थिती आहे, हे परंपरा, हे जिवंत राहते, हे कधीही मरत नाही. पण माणूस ह्या स्टेजवर बोललेला माणूस बोलून जाते, तो कायम स्वरूपाचा आपल्या आठवणी ठेवून जाते. आपण तुम्ही ह्या ठिकाणी या कार्यक्रमात सगळे सेवकींनी उपस्थित आहेत. मी सगळ्याचा तुमचा टाळ्या वाजून स्वागत करतो. आणि आजच्या बाबाच्या कार्यक्रमाचं आज इल्मे काकूनं मार्गदर्शक मस्त शान केला बाबाच्या जीवनचरित्रावर. आपण ह्या मार्गामध्ये प्रत्येक सेवक दुःखासाठी काही नाही काही दुःखासाठी ह्या कार्यामध्ये जुळलो. मी पण ह्या मार्गात आमचे आई वडील जुळले. प्रत्येक माणूस ह्या कार्याच्या दुःखासाठी जुळले. आज बाबानं राज्यात किंवा देशामध्ये कितीतरी दुःखी लोक ह्या ठिकाणी दुःखी आहेत. असे एकमेव बाबाने ह्या परमेश्वराची कृपा प्राप्त झाल्यावर आपल्याजवळ न ठेवताना प्रत्येक सेवकाच्या जवळील हे मंत्र प्रत्येक सेवकापर्यंत प्रत्येक गावोगावी खेडोपाडी जाऊन शनी हा प्रचार केला. आणि त्या अनुषंगानं आज मंडळ सुद्धा प्रचार परिषद करत आहे. आज आपल्या कार्यालय जवळपास राज्यघटना आणि आपल्या बाबाचे जो ह्या तुमच्यासाठी आमच्यासाठी जो कष्ट उचलले ह्या कृपेली ही आज काल 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि ह्या राज्यात ह्या देशात बाबाने एक भगवत कृपा केली. कुटुंबावरचे दुःख दूर केले. बाबानं ह्या कार्याच्या अनुषंगानं स्वतःचा जीवन आपल्या जीवनाकर सुद्धा पालन नाही. ह्या परमेश्वरी कृपेच्या प्राप्त करून शनी परमेश्वरी कृपा प्राप्त करून घेऊन घेतली. आणि बाबांना सुद्धा परमेश्वर पाहला. आणि ह्या कार्याच्या अनुषंगानं आपल्याला निष्काम सेवेनं फुकटामध्ये वाटली. ह्या कार्यामध्ये बरेचसे सेवक सुखी झाले. ह्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे दुःख ह्या राज्यात किंवा ह्या देशातले बी दूर झाले आहेत बाबाच्या शब्दानं. आपण मंडळ झाला त्याच्यानंतर 1998 ले मौदा आश्रम झाला.
एक महोदय आश्रमचा तुम्हाला अनुभव चांगला सांगतो. 2003 मध्ये गणेशराव शांताबाई नडवाले यांना हा अनुभव बाबाच्या जयंतीला सांगितला होता 2003 मध्ये. आता काही लोकांच्या लक्षात नसत, पण मला ते आता बसल्या बसल्या मी आठवली आणि ते गोष्ट माझ्या लक्षात आली. जेव्हा 1998 मध्ये महोदय आश्रमचा भूमिपूजन झाला, त्यावेळेस गणपतरावजी टाकडेकर अध्यक्ष होते, गणेशरावजी नडवाले उपाध्यक्ष होते. त्याच्या हस्ते हा कार्यक्रम भूमिपूजनचा डॉक्टर साहेब होते, त्याच्या हस्ते हा कार्यक्रम भूमिपूजन आश्रमाला सुरुवात झाली. त्या 6 महिने 1 वर्ष का 6 महिन्याच्या असं बरोबर आठवत नाही, त्या कालावधीमध्ये एक कौलाची 2 कौलाचे घर होते. त्या कौलाच्या घरामध्ये बाबाची प्रतिमा आणून ठेवली. त्या तारखेपासून महोदय आश्रमला सुरुवात केली. त्या ठिकाणी मंडळांच्या वतीने एक जांभळीच्या पाठीमागे एक कुटी बनवली होती, आताही आहे. त्या कालावधीमध्ये 2099-2001च्या कालावधीपासून ते सुरुवात षष्टीचा हवन कार्य, षष्टीचा जेव्हा हवन कार्य येते त्याच्या 8-10 दिवसाच्या अगोदर, कसा 15 नोव्हेंबर जनरल हवन कार्य येते त्याच्या 8-10 दिवसाच्या अगोदर, किंवा 1-2 वेळा मधात पण एक वाडनेर त्या ठिकाणी आपल्याला दर्शन देते. आणि हा मार्गदर्शक गणेशराव शांताबाई नडवाले यांना 2003 मध्ये हा मार्गदर्शक 3 एप्रिल बाबाच्या जयंतीला केलं होतं. आणि त्या काळावधीपासून अजून कोणा केलं असं तर प्रत्येक ठिकाणी मला आठवत नाही, कारण का मी कार्यक्रमात जात नाही. पण आज हा परमेश्वरी कार्याच्या अनुभवावर आज चांगली चर्चा बैठक या ठिकाणी सुरुवात झाली म्हणून आठवला. आज पण तो वाडनेर 2000 ते कुटी झाल्याच्या नंतर 2007ला आपण मोठी कुटी बनवली. आज मी त्या कुटीमध्ये वर जाऊन शनी 15 नोव्हेंबर जनरल हवन कार्य राहते त्याच्या अगोदर, किंवा षष्टीच्या हवन कार्याच्या अगोदर 2-3 दिवसाच्या अगोदर प्रदर्शना घालून शनी त्या ठिकाणी परमेश्वरी कृपा आज बी आहे आणि आता पण सुद्धा चालू आहे. जेव्हा आमच्या लक्षात आला हे परमेश्वरी कृपेचा हा अनुभव वेगळा कसा का आहे, काही तिथं मागच्या वेळेस कुत्रे वर जायचे, तर मी साहेबाला सांगितले, साहेब म्हणलं कुत्रे वर जाते तर ते संडास करतात, तर आम्ही ना त्या ठिकाणी गेट लावले. गेट लावल्याच्या नंतर कुत्रे जाणं बंद झाला. पण तो वाडनेर आज बी कुठून येते काय येते आम्ही त्याच्याकडे पाहिलं किंवा त्याला टोकलं, त्या कुटी प्रार्थना थडापासून कुटीपर्यंत गेला तर तिथं जाईपर्यंत काय फोन देते. हा आम्ही आपल्या डोळ्यासमोर पाहिलेला अनुभव आहे सेवक बांधवांनो. आणि प्रत्येक कार्याचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये, प्रत्येक सेवकाच्या जीवनामध्ये हा अनुभवलेला आहे. म्हणून ह्या कार्याचा तुलना आपण सेवक
नाही करू शकत. हे कार्य जो बाबानं घडवून दाखवले, आपला जीवन सुखी केला, आपला कुटुंब सुखी केला आणि परमेश्वरी कृपा आपल्याजवळ. बाबा तुम्ही जन्मले त्या मूर्तीपर्यंत कायम पेढोनो पेढी सोडून असे मानता की बाबा जुमदेवजीने ह्या कार्याचा प्रसाद आपल्या सेवकाले वाटून दिला आणि तुमच्या जवळ दिला. आपण आपल्या मार्गामध्ये कितीतरी लोकांना आपल्या कार्याचा अनुभव पाहिलाच आहे. राज्यात किंवा देशात याचा बी अनुभव आपल्याला आला. आपण ह्या मार्गामध्ये जुळलो, आपल्या कुटुंबासाठी आपल्या गरजती उंच आणण्याकरिता आलो. आपण आणि बाबांनी ह्या कार्याचं माझ्यापासून दुसऱ्यापासून तिसऱ्याला हा प्रचार करण्यासाठी बाबा बैलबंडीनं गावोगाव खेडोपाडी जात होते. 2000 एवढी कृपा परमेश्वरा प्राप्त करून शनी तुम्हाला स्वतःचा जीवन स्वावलंबी बनवून दिला. तरी आपण आपल्या बाबाने सांगितलेल्या कर्तव्याच्या किंवा शब्दाचा पालन न करून बाबाच्या कार्याच्या काही सेवक विरोधात जातात. 2000 साली गणपतराव टाकडीकर मंडळाचे अध्यक्ष होते आणि नीलज खंडाळा ह्या गावात सेवक संमेलन मंडळाचा सेवक संमेलन होता. आणि त्या सेवक संमेलन मध्ये मंडळाचे पदाधिकारी काही सेवक होते आणि अशी फरवरी मार्च महिन्याची गोष्ट आहे ते. त्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम सुरुवात झाला आणि गणेशराव नडवाले साहेबांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. ते टाकडेकर साहेब आश्रमात आले. आश्रमातून आम्ही बी टाकडेकर साहेबांसोबत परत कार्यक्रमात गेलो. त्या कार्यक्रमाचं आज बी तो दिवस आठवते. बँके त्यावेळेस खूप जोरात सुरू होती आणि बँकेचे अध्यक्ष आखरे साहेब होते. त्या काळातला तो दिवस गांगनेर हा गांगनेर पाहिजे आपल्या गावात गांगनेरले आखरे साहेबांना लोहन मेळावा ठेवला होता बँकेचा. त्या कार्यक्रमामध्ये आखरे साहेबाचा तापा पाऊशानी परमेश्वरी कार्याचा अपमान करून शनी त्या कार्यक्रमातून सेवक त्या गांगनेरला गेले. माझ्या बाबाने सांगितलेले नियम किंवा बाबाच्या शब्दाकडे आपली लक्ष नाही होती आणि ते स्वतः पाहिलेल्या गोष्टी आहेत. तेथून शनी मार्गदर्शक गणेशराव नडवले साहेबाचा सुरू होते ना. काही सेवक कुठून चालले गेले
ठाकरे साहेबाच्या भोवताल कमीत कमी त्या काळामध्ये 200 लोक राहायचे आणि बँकेचा कार्यक्रम राहता 500 लोक राहत. आज ते माणसं बी नाही राहिले आणि ते वस्तू पण नाही राहिली. म्हणून हा परमेश्वरी कृपेचा अनुभव खूप वेगळा आहे. याच्यामध्ये खूप विचार करून चालावं लागते. लोक पैशाच्या मागे धावले, आखरी बँक गेली आणि माणूस बी गेला. ना वस्तू राहिली ना माणसं राहिली. बिश्ने साहेब बँक बंद झाल्याच्या नंतर हॉटेलमध्ये नोकरी करत होते. ज्या ठिकाणी 2007 मध्ये आमच्या मौदा आश्रमला कार्यक्रमात आले. आम्ही मंडळाचे एक कर्मचारी मनुष्याने आम्ही स्वतः पाणी त्याच्याकडे नेऊन देत होतो. साहेब पाणी घे. त्याची पत्नी पण होती सोबत. काही काळ आम्ही तिथं जेवण करायला गेलो. हॉटेलमध्ये 1-2 वेळा आम्ही जेवण करायला गेलो तर आम्हाला तो पाणी आणून दिसला. साहेब हे परिस्थिती माणूसच आणते आणि माणूसच घडवते. आपल्या कार्यातून आपल्याला आपली पावती निर्माण करायची आहे. आपल्याला हरवणेवाला माणूस, समोरचा माणूस एवढा सक्षम नाही आहे का आपल्याला हरवू शकते. आपल्याला हरवण्यासाठी आपण स्वतःच हारतो. आपल्याला जितवणेवाला बी माणूस आपणच स्वतःच जिततो. तुमच्यासारख्याची गरज नाही. आपल्या कार्यावर अवलंबून आहे. म्हणून बाबानं ह्या सगळे ध्येय सोडूशनी बाबानं पोराचा, पत्नीचा मी हे भगवत प्राप्ती केली आणि ह्या भगवत प्राप्तीमध्ये काही झाला तर माझ्या मुलाचा आणि माझ्या पत्नीचा सांभाळ करा एवढाच आपल्या भावाले विनंती करून सांगितली. आपल्या कुटुंबामध्ये 4 भाऊ असतात तर तो ऐकत नाही, तो ऐकत नाही. पण बाबाच्या कुटुंब सोडून शनी बाबाने ह्या तुमच्यासाठी आमच्यासाठी कष्ट केले आणि हा भगवत प्राप्ती आपल्याला सगळ्या सेवकाले दिली. याच्यासाठी आपण आपल्या कुटुंबासाठी मार्गात आलो. म्हणून सेवक बांधवांनो ह्या कार्याचा तुम्हाला सुद्धा अनुभव आहे आणि प्रत्येक लोकाला अनुभव आहे. त्याच्यासाठी आपण परमेश्वरी बाबांना दिले 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचं जीवनात कमी पडू देऊ नाही. मी सुद्धा प्रयत्न करीन आणि याच्यामध्ये काही सांगताना चुकी झाली असेल भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो. मान त्यागी बाबा झुमदेवजीला ना एवढेच बोलू शनी 2 शब्द समाप्त करतो. सगळ्यांना माझा नमस्कार. बाबांनी सेवकांच्या उन्नतीसाठी